नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण पोलीस स्टेशन हद्दीत अनाधिकाराने एका 17 वर्षे अल्पवयीन मुलाला घातक शस्त्र बाळगताना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून 40,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल तसेच 1,000 रुपये किमतीचे जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. 17 वर्षीय मुलगा भुजबळ चाकण येथे वास्तव्यास आहे. चाकण पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार चाकण मार्केट यार्ड समोरील एका खानावळीच्या पुढील भागात 17 वर्षीय मुलगा बेकायदेशीररित्या आपल्याजवळ एक पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगलेल्या स्थितीत मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल हस्तगत केली आहे. धुतलेले कपडे वाळत घालत असताना गॅलरीतून ओले कपडे विजेच्या मेन लाईनवर पडले. त्यामुळे करंट लागून 70 ते 80% भाजलेल्या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना चाकण पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. तरुण प्रताप ज्ञानेंद्र सिंग वयवर्ष 25, सध्या राहणार चाकण, मूळ राहणार ग्वाल्हेर मध्य प्रदेश असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सिंग हा नोकरीनिमित्त मध्य प्रदेश येथून चाकण येथे आलेला होता. सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर वरुण चव्हाण यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. म्हाळुंगे इंगळे परिसरात एका हॉटेलमध्ये 5 जणांनी घुसून दमदाटी केली आहे. स्वतःला गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचं सांगून 45,000 रुपये खंडणी घेतली. तसेच 2 लाख रुपयांची मागणीही केली. या प्रकरणी 5 जणांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करत 5ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. भारत चंद्रकांत ओहाळ वयवर्ष 29, राहणार लक्ष्मी चौक हिंजवडी. पांडुरंग तुकाराम साळुंके वयवर्ष 32, राहणार वडगाव बुद्रुक पुणे. कल्पेश संजय खैरनार वयवर्ष 29, राहणार मोशी. कृष्णा उर्फ किशोर काळे वयवर्ष 31, राहणार गोडाऊन चौक मोशी. किरण शशिकांत लोखंडे वयवर्ष 33, राहणार शरदनगर मोशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. याबाबत संबंधित हॉटेल मालकानं म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दुपारी 2च्या दरम्यान फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये आले. त्यांनी हॉटेलचे शटर खाली ओढून आत येऊन गिरायकांना बाहेर काढलं. फिर्यादी यांना आत टाकण्याची धमकी सुद्धा दिली. तसंच आरोपी पांडुरंग साळुंके यानं आपण गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी असल्याचं सांगत 2 लाख रुपयांची मागणी केली. एटीएम मधून 45,000 रुपये काढून आरोपींना देण्यास भाग पाडलं. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करतात. चाकण पोलीस स्टेशन हद्दीतून कडाचीवाडी तालुका खेड येथून 14 वर्षे 11 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची बाब समोर आली आहे. संबंधित 14 वर्षे 11 महिने वयाच्या मुलीचे 21 नोव्हेंबर 2025 रोजी कडाचीवाडी तालुका खेड येथून अपहरण झाल्याची बाब समोर आली. या प्रकरणी संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी चाकण पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार निलेश तुकाराम धनगर वयवर्ष 24, राहणार हिंगोली यांनी संबंधित मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. लोखंडी धातूचा धारदार कोयता बेकायदेशीररित्या स्वतःजवळ बाळगलेल्या स्थितीत एका 19 वर्षीय तरुणाला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अभिषेक जिजाभाऊ साळवे वयवर्ष 19, सध्या राहणार मोशी तालुका हवेली, मूळ राहणार माजलगाव बीड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नाणेकरवाडी गावाच्या हद्दीत आरोग्यम हॉस्पिटलच्या समोरील मोकळ्या जागेत सदरची ही कारवाई करण्यात आली. चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुमारे 50 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह चाकण शिक्रापूर रस्त्यावर मिळून आला आहे. पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत चाकण शिक्रापूर रस्त्यावर रसिका हॉटेलच्या पुढील बाजूस एक अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. त्याला प्रथम चाकण ग्रामीण रुग्णालय व त्यानंतर वायसीएम हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले. अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झालेला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. तर चाकण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात थंडीचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर मागील 2 दिवसांत अचानक थंडी गायब झाली. त्यानंतर सोमवारी दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी दाट धुक्याची चादर खेड तालुक्यात ठिकठिकाणी अनुभवण्यास मिळाली. आळंदी शहर व ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात धुके अनुभवण्यास मिळाले. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या तसेच कामानिमित्त बाहेर पडणारे कर्मचारी, सकाळी देवदर्शनासाठी बाहेर निघणारे भाविक, शाळकरी विद्यार्थी यांनी थंडीमध्ये मनमोहक अशी दाट धुक्याची चादर पाहण्याचा आनंद घेतला. दाट धुक्यामुळे वाहनांचा वेग मंदावला होता. चाकण, आळंदी व राजगुरुनगर नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा विश्वास खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केला. चाकण नगर परिषद स्थापन करण्यात आपला मोलाचा सहभाग असल्याचं सांगत त्यांनी शहराच्या विकासासाठी पुढील काळात प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलंय. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकाही केली. खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील नेमकं काय म्हणालेत
याबाबतचं सविस्तर वृत्त पुणे लाईव्हवर उपलब्ध असून ते आपण पाहू शकता. माझ्या कार्यकर्त्यांना इथल्या लोकांना कुठल्याही प्रकारची कमी पडू देत नाही. श्रीपती बाबा महाराज मंदिर श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे तालुका खेड या ठिकाणी पंडित सुरेश वाडकर यांच्या शिष्या सौ ज्योती गोराणे यांच्या आवाजात अभंग भक्तिगीत, भावगीत, गवळण अशा सुरेल संगम असलेला संगीताचा कार्यक्रम बाबांच्या सेवेत अर्पण करण्यात आल्याचं या कार्यक्रमाचे आयोजक संदीप भाऊ सोमवंशी आणि बाजार समितीच्या उपसभापती क्रांती सोमवंशी यांनी सांगितले. यावेळी सर्व भाविक भक्त, प्रतिष्ठित मंडळी यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. तुझ्या कीर्तनात न्हालो आणि मानसात. खेड तालुक्यातील कडूस गावातील अरगडे शिवार परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. बिबट्याचा लोकवस्तीत वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नमस्कार, मी डॉक्टर शैलेश सुलभा शिवाजीराव मोहिते पाटील. खेड तालुक्यात कार्यकर्त्यांचे मोठे संघटन केलेले युवा नेते डॉक्टर शैलेश शिवाजीराव मोहिते यांचं अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसलाय. खेड तालुक्याच्या राजकारणात मागील 20 वर्षांपासून सक्रिय असलेले डॉक्टर शैलेश मोहिते यांचे तालुकाभर कार्यकर्त्यांचे मोठे जाळे होते. ते एकत्रित राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. त्यानंतर त्यांनी प्रकृतीच्या कारणाने काही राजकीय बदललेल्या परिस्थितीत राजकीय क्षेत्रापासून स्वतःला दूर ठेवले. नंतरच्या काळात शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने अनेकांना धक्का बसलाय. सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5:10 ते 5:50 वाजले दरम्यान चाकण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सचिन कदम पोलीस आयुक्त चाकण विभाग व संजय सोळंके वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांच्या उपस्थितीत चाकण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने चाकण पोलीस स्टेशन, सुभाष चौक, बाजारपेठ, जामा मशीद, धाडगेआळी, गोल्डन चौक, खंडोबा मंदिर, खंडोबा माळ, महात्मा फुले नगर, अण्णाभाऊ साठे चौक, नेहरू चौक, महात्मा फुले चौक, नगर परिषद चौक, चाकण पोलीस स्टेशन असा रूट मार्च घेण्यात आला. सदरवेळी चाकण, आळंदी, भोसरी, एमआयडीसी, चिखली, महाळुंगे एमआयडीसी, दिघी अशा पोलीस ठाण्याकडील सर्व मिळून एकूण 15 पोलीस अधिकारी व 80 पोलीस अंमलदार तसेच एक आरसीपी पथक असे उपस्थित होते. चाकण नगर परिषद निवडणुकीत उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केलाय. मोठ्या मोठ्या पदयात्रा आणि शहरभर जीवाचे रान करत फिरणारे उमेदवार आणि त्यांचे जवळचे कार्यकर्ते असे चित्र पाहायला मिळत आहे. चाकण नगर परिषद निवडणुकीतील शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार व स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषा सुरेशभाऊ गोरे यांनी चाकण शहरातील सर्वच प्रभागात प्रचाराची जोरदार मुसंडी मारली असून मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. धर्मेंद्र यांचं खेड तालुक्याच्या हद्दी मावळातील औंढे गावच्या ग्रामस्थांशी हसलेलं नातं. हिंदी चित्रपट सृष्टीवर कधी काळी अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झाले. त्यांच्या निधनानंतर खेड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या मावळ तालुक्यातील एका गावाचे नाव चर्चेत आलं आहे. लोणावळ्यातील औंढे गाव 1985 पासून औंढे गाव मावळ तालुक्याच्या नकाशावर मोठ्या प्रमाणावर चर्चेला आले. त्याचं कारण म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी औंढे गावातील थोडी नव्हे तर 100 एकर शेतजमीन विकत घेतली. 12 जून 1985 हा व्यवहार झाला होता. 40 वर्षांपूर्वी कवडी रेवडी भाव तेव्हा जमिनींना होता. लोणावळा बाजारपेठेपासून 3 किलोमीटर अंतरावर तर एक्सप्रेस हायवेला सिंहगड कॉलेज जाता येताना दिसते. चिटकून औंढे गाव आहे. धर्मेंद्र इथं आले की तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील तसेच गावातली काही पुढारी मंडळी जमा व्हायची. सगळ्यांना मग धर्मेंद्र यांचा स्टाफ जेवण द्यायचा. सेंद्रिय शेती कशी असावी व कशी करावी याचे उदाहरण म्हणजे धर्मेंद्र यांनी या जागेत केलेलं विविध शेतीविषयक विविध प्रयोग. आपल्या आयुष्यातील शेवटची 20 वर्षे धर्मेंद्र यांनी या गावात आपल्या फार्म हाऊसवर काढली होती. राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पेच वाढत असून यंदाची निवडणूक चौरंगी होणार आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उभाटा या चारही गटांचे दिग्गज उमेदवार रिंगणात उतरल्याने मतदारांना नेमके कुणाचा मळा फुलवायचा ठरवणे कठीण होणार आहे. राजगुरुनगरमध्ये विविध सामाजिक, व्यावसायिक आणि राजकीय वर्गांचे वेगवेगळे कल पाहायला मिळत आहेत. 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या आळंदी नगर परिषदेच्या निवडणुकीनिमित्त नागरिकांमध्ये मतदानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये प्रभात फेरी, पालकांना मतदानासंदर्भात शपथ व स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
चाकणमधील खंडोबा मंदिर येथे चंपाषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थानच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी दिली. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण चंपाषष्ठीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा करतोय. शुक्रवार दिनांक 21/11/2025 रोजी देवाच्या घटाची स्थापना झालेली आहे आणि त्या दिवशी मंदिरामध्ये होम हवन करण्यात आलं आणि ते होम हवन हे आज दिनांक 24/11/2025 पर्यंत चालू होतं. त्यानंतर रोज संध्याकाळी या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि तो आज देखील संध्याकाळी होणार आहे. परवा दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी 7 वाजता देवाच्या या ठिकाणी अभिषेक होईल आणि त्यानंतर देवाच्या मिरवणुकीची पालखीच्या मिरवणुकीची सुरुवात मंदिरापासून होऊन गाव प्रदक्षिणा घेण्यात येईल आणि दुपारी 1च्या दरम्यान पुन्हा एकदा देवाला मंदिरामध्ये आणण्यात येईल. सायंकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. चाकण आणि चाकण परिसरातील सर्व भाविक भक्तांना मी विनंती करतो की आपण या महाप्रसादाचा आनंद घेण्यासाठी जरूर चाकणच्या खंडोबा मंदिरामध्ये खंडोबा माळावरती यावं हे मी नम्र विनंती करतो आणि गेल्या 4-5 दिवसापासून देवाचे जे काही उत्सव चाललेत याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद. 21/11/2025 ते 26/11/2025 पर्यंत मार्तंडेच्या या ग्रंथाचे मल्हारी रायाचे पारायण इथं मंदिरामध्ये घेण्यात येत आहे आणि 22, 23 आणि 24 या दिवशी मल्हारी हा यज्ञ मल्हारी या कृपेने इथं संपन्न झालेला आहे आणि 25 तारखेला मल्हारी रायाचे जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि 26 तारखेला चंपाषष्ठीनिमित्त सकाळी 10 वाजता पालखी निघून 4 वाजता मंदिरात येणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत देश नॉर्वे ते आध्यात्मिक इस्कॉन केंद्र असून मोठ्या प्रमाणात विदेशी नागरिक भजन कीर्तन करत श्रीकृष्ण भक्ती करत असल्याचे भारतीय मात्र नॉर्वे स्थित निवासी असलेले डॉक्टर प्रतीक कड यांनी पुणे लाईव्ह न्यूज नेटवर्क बरोबर बोलताना सांगितले. चाकण मार्केट यार्ड रस्त्यावर बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अशा वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांशी संवाद साधावा, त्यांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवावी, त्यासोबत भविष्यामध्ये जे बदल घडत आहेत त्यांचा देखील मागोवा घ्यावा. यासाठीच टाइम मशीन 1975 व 2075 हे वर्कशॉप खेड तालुक्यातील खरपुडी आणि राजगुरुनगर येथील शाळेत घेण्यात आले. बारामतीचे भूमिपुत्र सोशल फाउंडेशन आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांनी पुणे जिल्हा आनंद यात्रा व ग्राहक जनजागृती यात्रा 4 नोव्हेंबरपासून पुणे जिल्ह्यात सुरू केली आहे. ही यात्रा शुक्रवारी राजगुरुनगर येथे पोहोचली. या यात्रेच्या दरम्यान पदयात्री घनश्याम केळकर यांनी खरपुडी येथील साने गुरुजी विद्यालय येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू विद्यालय येथेही टाइम मशीन 1975 व 2075 हे वर्कशॉप घेण्यात आले. श्वास हा आपला सर्वात जवळचा मित्र आहे याची जाणीव यावेळी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे करून देण्यात आले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.